महाराष्ट्र राज्यात कोकण त्यात मालवण हे समीकरण अनेकांना भुरळ घालणार आहे. कोकणातील किनारपट्टीवर वसलेल्या मालवणची एक वेगळी ओळख आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या मालवणची खूप विशेषता आहे. येथील सागरी किनारा यासोबतच आल्हाददायक वातावरण पर्यटकांना निश्चितच आपल्याकडे आकर्षित करतंय. यामुळेच की काय पर्यटकांची इथं प्रचंड प्रमाणात गर्दी दिसून येते. या गर्दीसोबत शांतता तेवढीच महत्वाची असते आणि ती शांतता इथं बघायला मिळते. अशा पर्यटकांसाठी मालवणमध्ये खास हॉटेल सुद्धा आहेत. अशाच एका हॉटेलची महत्वपूर्ण माहिती आपण पुढे घेऊन येतो आहे. येथील लज्जतदार जेवण, राहण्याची उत्तम व्यवस्था, पर्यटकांची खातिरदारी ही वाखाण्याजोगी आहे. घरनीट बावकर असं या हॉटेलचं नाव असून त्याला गजदेवा रिसॉर्ट म्हणूनही ओळखलं जातं. या हॉटेलचे मालक यांच्याशी आम्ही वार्तालाप केलाय. बघूया काय म्हणतात ते. मित्रांनो, कोकण म्हटलं तर अप्रतिम, खऱ्या अर्थानं समुद्र किनारा आणि त्यामध्ये पर्यटकांची गर्दी ही अप्रतिम असते. आणि पर्यटकांच्या व्यवस्थेसाठी खऱ्या अर्थानं आम्ही तुम्हाला सांगतोय, इथं वेगवेगळी हॉटेल्स आहेत. कोणालाही त्रास होऊ नये, अगदी विराण असं नव्हे तर पर्यटकांनी गजबजलेलं कोकण म्हटलं जातं आहे. मित्रांनो, छान मेजवानी, वेगवेगळ्या पद्धतीचं जेवण इथं आणि प्रॉब्लेम कुठलाही नाही. मस्तपैकी आपण आनंद इथं घेण्याचा हे करतो आम्ही. म्हणजे इथे जेवणाची व्यवस्थासुद्धा सुंदर आहे. आज आम्ही अशाच एका हॉटेलमध्ये आलो आहे. अतिशय सुंदर नैसर्गिक वातावरणामध्ये आणि छान नारळाची झाडं, हिरवगार आपण बघतोय. पांघरून घातलेलं हे कोकण. आज आम्ही घर मिडबावकर या हॉटेलमध्ये आज आम्ही थांबलो होतो आणि त्यांचेच त्या पूर्ण हॉटेलचं पूर्ण हे करण्यासाठी जे मालक आहेत ते आज आमच्यासोबत आहेत. दादा, मला सांगा, पर्यटकांचा कशा पद्धतीचा प्रतिसाद तुम्हाला मिळतोय? पर्यटकांचा चांगल्या प्रकारे इथे प्रतिसाद आहे. ॲक्च्युली टुरिझम हे आपलं 91ला टुरिझम चालू झालं. 91ला टुरिझम चालू होत असताना MTDCने आपल्या प्रथम तंबू निवास चालू केले. त्याचबरोबर ते चालत असताना MTDCमध्ये रेस्टॉरंटचं आपल्याकडे एक हे होतं आणि त्याच्यानंतर आपण ते चालवत असताना घर रिकामी असायचं. मग बिलकुल घर रिकामी असायचं. मग घरामध्ये आम्ही येणाऱ्या पर्यटकांची व्यवस्था करणे चालू केलं. असं करता करता टुरिझम हळूहळू वाढत गेलं. हे टुरिझमला सेवा देत असताना सगळ्यात महत्त्वाचा जो हे असतो तो खाद्य संस्कृती. ती खाद्य संस्कृती जपण्याचा आम्ही म्हणजे पहिल्यापासून प्रयत्न केला आणि त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसादही मिळाला. आज मालवणी जेवण हे नाही म्हटलं तरी
जगामध्ये बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे. आम्ही इंटरनॅशनल मालवणी जेवणामध्ये काय नेमकी अशी ओळख आहे नेमकी अशी मालवणी जेवणात? मालवणी जेवण खाद्यसंस्कृतीमध्ये म्हणजे मासे हा महत्त्वाचा एक हे आहे. माशाबरोबर आपल्या मला व्हेजही चांगल्या प्रकारे आपण उपलब्ध करून देतो. देश विदेशातले पर्यटक येतात हो. आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा इथं खूप मोठं वलय आहे या मालवणला. राजकीयदृष्ट्या राणेजी असो, आमचे जाधवजी असो शिवसेनेचे, सर्व भाजपाचे, शरद पवार साहेब सुद्धा, आणि आपल्याकडे शरद पवार साहेब आपल्याकडे स्वतः इथे येऊन जेवणाचा आनंद घेऊन गेलेत. आणि गेले 5 वर्ष मी त्यांना आपलं जे मालवणी जेवण जे आहे ते त्यांचं फॅमिली गेट टुगेदरला एकमेव म्हणजे आपलं मालवणी जेवण तिथे जायचं. तर त्याच्यामध्ये आपलं इथले लोकल फिश असतील, क्रॅब असतील, प्रॉन्स असतील, याचे वेगवेगळ्या व्हरायटीज त्यांना आपण देत होतो. अनेक पर्यटक येत असतील, साध्या जेवणाचं सुद्धा तुम्हाला डिमांड करत असतील. हो, साध्या जेवणाचं आता व्हेजमध्ये सुद्धा आपण बऱ्यापैकी व्हरायटी लोकल जे काही इथले जे भाज्या वगैरे आहेत त्या देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. त्यावेळेला सीझन वाईज जे मिळणारे आहेत ते असं आहे. हे एकंदरीत हे जे आपण नारळाचं झाडं वगैरे वगैरे इथं पूर्ण नॅचरल इथं तयार केलं आहे की काय या संदर्भातलं? ह्या नाळीचं नॅचरल तयार केलेलं आहे. ॲक्च्युली माझ्या वडिलांनी ही सगळी झाडं लावलेली आहेत. आज ह्या झाडांना जवळजवळ 50 वर्ष झाली. नारळ लावल्यानंतर एक व्यवस्थित जर निगा केली तर 4 वर्षानंतर आपल्याला उत्पन्न द्यायला सुरुवात करते. तुम्हाला या बिझनेसमधून म्हणजे बिझनेसची सुरुवात तुमच्या डोक्यामध्ये कशी आली? ॲक्च्युली बिझनेस हा माझ्या आईवडिलांनी एक चालू केला, म्हणजे टुरिझम आणि रेस्टॉरंट वगैरे हे जेव्हा 91ला जेव्हा टुरिझम चालू झालं त्यावेळेला वडिलांनी माझ्या सुरुवात केली. ते करत असताना माझं घर होतं. घराला हळूहळू डेव्हलप करून आज माझ्याकडे 14 रूमचं एक सेटअप रेडी आहे विथ किचन वगैरे. तुम्ही समाधानी आहे का या संपूर्ण? नक्कीच समाधानी आहेत. बरं, मला आणखी एक सांगा, पर्यटकांच्या बाबतीतला आपण बघाशीच आपण विचार केला, पर्यटक येतात, समाधानी असतात, कधी कधी थोडेसे नाराजी होतात. असे कधी अतिप्रसंग अमकढमकं इथे हे होत आहे का? झालंय कधी एखादा पर्यटक तुमच्याकडे येऊन असा अतिरेक करतोय? होतं, असं केव्हा तरी होतं, पण कसं आहे आपल्याला थोडंसं मॅनेज करावं लागतं त्यांनाही, असं आहे. आणखी काय अपेक्षा आहे तुम्हाला एकंदरीत राजकारण्यांकडून आणि शासनाकडून? एक ही जी बाब आहे राजकारणाच्या राजकीय नेत्यांकडून, मला असं वाटतं इथं ज्या शेत जमिनी आहेत किंवा आणखी काय आहेत त्याचं ते काय ते कसं आहे की थोडंसं टुरिझमसाठी जी योग्य पॉलिसी बनणं जरुरीचं आहे. त्यामध्ये आपल्या इथं लोकल जे आहेत, आता इथे जास्तीत जास्त कसं लोकल ह्याच्यामध्ये वॉटर ॲक्टिव्हिटीज जास्त होतात. मग त्याच्यासाठी जे लागणारे परमिशन्स वगैरे ज्या आहेत त्याने म्हणजे एका छताखाली उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. तुमची काही असोसिएशन आहे का? माझं स्वतःचं असोसिएशन आहे. आता राजेश्वर ऑटो स्पोर्ट म्हणून ही जी आहे ती माझी स्वतःची असोसिएशन आहे. तर आत्ता जे काल तुम्ही ज्या ह्याला भेट दिली तर ते आपलंच आहे. त्याच्यामध्ये त्या असोसिएशनच्या माध्यमातून तुम्ही सरकारला काय मागणी करणार? आता काय म्हणजे हे जे आहेत, आता मी तुम्हाला आता सांगितलं त्याप्रमाणे जे परमिशन्स वगैरे ज्या आहेत त्यामध्ये जे टुरिझम डेव्हलप झालं ते होमस्टे या कन्सेप्टने डेव्हलप झालेलं आहे. आणि ते राहणाऱ्या स्थानिक लोकांनी आपल्याला जसं शक्य होईल त्याप्रमाणे आपल्या राहत्या जागेमध्ये येणाऱ्या पर्यटकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही मला सांगितलं शरदजी पवार अनेक दिग्गज इथं येऊन गेलेत, अशी मोदी देशाचे पंतप्रधान वगैरे वगैरे इथे आहेत, म्हणजे आले असं तुम्हाला वाटलं, म्हणजे यावं असं तुम्हाला वाटतं? नक्कीच. आणि आपल्या इथे 2 वर्षापूर्वी नेव्ही डेचा कार्यक्रम जो होता तो आपल्या इथे तारकर्लीमध्ये झाला आणि त्यावेळेला वेगवेगळ्या हस्ती आपल्या या ठिकाणी भेट देऊन गेले. त्यामध्ये आपलं इथलं लोकल जेवणाचा सुद्धा त्याने बऱ्यापैकी आनंद लुटला. आपले पूर्ण जो मंत्रालयातलं CM वगैरे जे होते त्यांनासुद्धा आपण आपल्या इथून जेवण पुरवलं गेलं होतं. हे निश्चित मोदीजींसाठी सुद्धा, CMसाठी सुद्धा, CMसाठी फक्त मोदीजींचं कसं त्यांचंच सेपरेटली हे होतं, पण बाकी CM वगैरे अजित पवार असतील, आपले शिंदेसाहेब असतील,
फडणवीस साहेब असतील, तर यांचं जे जेवण जे होतं ते आपल्याकडनंच त्यांना रिस्पॉन्स कसा आला त्यांचा? बऱ्यापैकी छान हे होतं त्यांच्याकडनं. म्हणजे अगदी चव उत्कृष्ट. उत्कृष्ट चव होती. अच्छा अच्छा. चला म्हणजे हे जे मालवण आहे हे मालवणी जेवण आणि राहण्याची सुद्धा उत्तम व्यवस्था आपण आपल्या या हॉटेलमध्ये होतं आहे. आणि यानंतर सुद्धा पर्यटकांना तुम्ही आव्हान पर्यटकांना काय सांगाल या संदर्भातलं? पर्यटक येतील इथे खऱ्या अर्थाने यावं, इथं त्यांनी नाही, पर्यटकांनी यावं, इथला जो संस्कृतीचा जो आनंद आहे तो त्याने जरूर घ्यावा, एवढंच मी हे करेन. आम्ही त्यांना सेवा देण्यासाठी उपलब्ध आहोत तिकडे. निश्चित हे होते मीठ बावकर या संपूर्ण हॉटेलचे मालक आणि खऱ्या अर्थानं सेवा देत आहेत. पैसा महत्त्वाचा नाही आहे, पण लोक आनंदी होऊन गेले पाहिजे. विदर्भातली असो, महाराष्ट्रातली असो, महाराष्ट्राबाहेरची लोकं असो, कुठलीही माणसं, कुठलीही पर्यटक इथं यावं आणि त्यांनी मनसोक्त आनंद घ्यावा आणि जीवनातला जो महत्त्वाचा आनंद असतो आहे तो त्यांनी लुटावा, हे असं त्यांचं मत आहे. मित्रांनो, ह्या समुद्र किनाऱ्यावर मालवणच्या ठिकाणी आज आम्ही इथं आहो. खऱ्या अर्थानं अप्रतिम मस्तपैकी आनंदाचा हा स्पॉट आहे. आपणही त्या स्पॉटवर येऊन बघावं आणि थांबावं. पंकज साबूसह ललित कांबळे, विदर्भ न्यूज, मालवण.